नारळी पौर्णिमा म्हणजे गंगेला नारळ अर्पण करण्याची, केवळ आपल्या कोळी बांधवाचं अर्पण करावं असं नाही आहे. एकूण कृषीप्रधान देश आहे. शेतकरी आणि वेगवेगळे व्यवसाय करणारे कारागीर हे सर्व लोक पाऊस काळ चांगलं होऊन नदीला पूर आल्यानंतर एक कृतज्ञता म्हणून भूदेवीला हिरवेगार करणारे पाऊस, घरदार सर्व धान्याने भरणारा पाऊस, गुराढोरांना चारा देणारा पाऊस, एवढंच नाही, सकल जीवसृष्टीला, छोट्या जीवापासून मनुष्यापर्यंत सर्व जीवसृष्टीला वर्षभर प्राण देणारा म्हणजे पाणी देणारा या पावसाची किंवा गंगेची कृतज्ञता मानावी याकरता नारळ म्हणजे सर्वस्व समजलं जातं. आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रात किंवा धर्मशास्त्रात नारळ अर्पण करणं म्हणजे आपलं सर्व काही देणं असा त्याचा अर्थ असतो. नारळाचा मौल्य इतकं तितकं असं होत नाही. नारळाचं मौल्य हे अमोल आहे, मोल करता येणार नाही. म्हणून आपली भावना त्या रूपाने अर्पित करण्याची एक परंपरा आपल्या देशात आलेली आहे. ती या नारळी पौर्णिमेनिमित्ताने